हॅलो ऑल, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स वाईब विथ AK. आणि तुम्ही माझ्या मागच्या FC रोडच्या व्लॉगला खूप जास्त रिस्पॉन्स दिला, त्याबद्दल व्हेरी थँकफुल. आणि मी आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन आले FC रोडचं न्यू कलेक्शन दाखवण्यासाठी. तर तुम्ही बघू शकाल, इकडे मी एक्सप्लोर करायला स्टार्ट केलं आहे. सो 150 रुपीजला ये 8 आणि 12चे पेअरने तुम्हाला इयरिंग्स भेटतील. आणि तुम्ही बघू शकाल की हे जे इयरिंग्स आहे ते वेस्टर्न वेअरवर किंवा डेली यूजसाठी, ऑफिस वेअरसाठी पण छान आहे. इकडे जे स्टड्स होते 100 रुपीजचे 6 पेअर्समध्ये पण तुम्हाला छान मिळून जातील. तर यस, मी सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. सो स्टे कनेक्टेड विथ मी. हे 150 रुपीजमध्ये तुम्हाला टी-शर्ट्स अँड टॉप्स वगैरे मिळून जातील. इकडे पण ब्रासलेटचं खूप छान कलेक्शन होतं यांच्याकडे. 150 रुपीज, 100 रुपीज, 250 अकॉर्डिंग टू सायझेस प्राइजेस होती. ब्रासलेट अवेलेबल होते सर्व प्रकारचे, अँकलेट्स पण होते. कलेक्शन खूप छान होतं. जर तुम्हाला असं इथनिक एस्थेटिक वाईबवालं काही कलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच FC रोडला येऊन व्हिजिट करू शकता. तर हे जो आहे हा सेक्शन फॉर्मलचा होता. तुम्हाला 350 रुपीज 500चे 2 पेअर्समध्ये शर्ट्स मिळून जातील. ऑफिस वेअरसाठी खूप छान असतात हे शर्ट्स. तर तुम्ही बघू शकता, ट्राउजर्स पण होता. सो 450. बार्गेनिंग आली तर सर्वच काही होतं. सो बार्गेनिंग करता आली पाहिजे. आणि शर्ट्स, वन पीस, गाऊन्स, सर्व कलेक्शन एका शॉपमध्ये पण तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. सो तुम्ही एक्सप्लोर करू शकता. FC रोडला तुम्ही दुपारी गेला तर तुम्हाला गर्दी कमी मिळेल आणि रात्री गेला तर खूप जास्त गर्दी असते. बट बघू शकता तुम्ही, नवीन कलेक्शन तर डेफिनेटली आलं आहे आणि तुमच्या कन्व्हिनियन्सनुसार तुम्ही कधीही व्हिजिट करू शकता, असं काही नाही. बट 4-5च्या दरम्यान तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला सर्व शॉप ओपन झालेले असतात. 12च्या दरम्यान गेलं तर काही शॉप ओपन नसतात. इथे 350 रुपीजमध्ये खूप छान असे काही कोरियन वाईब्सवाले पण चप्पल्स वगैरे, सँडल्स अवेलेबल होते. इकडे आपले ट्रेडिशनल वेअरवरती आपण हे वेअर करू शकतो. हे 200 रुपीजमध्ये सेल होता. इकडे जुतीज पण खूप छान होते अवेलेबल. हा पीस 300चा होता आणि बार्गेनिंग करून तुम्हाला 250पर्यंत मिळून जाईल. पण यस, प्राईस वाईज थोडं तुम्हाला बार्गेनिंग तर नक्कीच करावं लागेल. पण तुळशीबागेत गेल्यात तुम्हाला जास्त बार्गेनिंग करायला चान्सेस आहे. बट FC रोडला थोडंसं ऊपर नीचे बार्गेनिंग होतं. बट कलेक्शन छान होतं. 250मध्ये किंवा 290मध्ये तुम्ही ही घेऊ शकता. आणि खूप सारे छान छान पेयर्सचे चप्पल्स अवेलेबल होते. तर यस, मी ट्राय करून बघत होते पण ती माझ्या पायातच घुसत होते. तर मी ते कॅन्सल केलं सगळंच. तर तुम्ही बघू शकता, स्पेक्स बार्गेनिंग करा. ते तुम्हाला 250-200मध्ये स्पेक्स देणार, पण तुम्ही 250मध्ये न घेता 100-120मध्ये तुम्हाला छान छान गॉगल्स मिळून जातील. इथे खूप जास्त चांगला सेल चालू होता 100 रुपीजमध्ये पेयर. तर मुलींची खूप जास्त गर्दी होती तर मला कॅप्चर करायला भेटलंच नाही. इकडे पण किचन्स पण खूप छान मिळून जातील तुम्हाला 100-150च्या रेंजमध्ये. हे 250-500चे 2 पेअर्समध्ये पण खूप सारे चप्पल्स, ऑफिस वेअर, सँडल्स वगैरे मिळून जातील. इकडे जे आहे, मी ॲक्च्युलीमध्ये जीन्स बघत होते. तर तुम्ही बघू शकता की हे ज्या जीन्स होता ह्या 700 तो बोलत होता. बट बार्गेनिंग करून मी 550मध्ये घेतली. बट यस, जर तुम्हाला स्ट्रीट शॉपिंग करायचं असेल जीन्सवरची तर तुम्ही डेफिनेटली तुम्हाला तुमचं मेजरमेंट करून जायला पाहिजे. बिकॉज इथे वेअरिंगचे चान्सेस नाही आहे आणि आपली साईज नाही भेटणार आहे, हे तर कन्फर्म आहे. तर सेम माझ्यासोबत असं झालं, मी जीन्स घेतली बट यस, अगेन ती माझ्या साईजचीच नव्हती. सो मला चेंज करायला अगेन जावं लागेल. सो दॅट इज ड्रॉबॅक ऑफ स्ट्रीट शॉपिंग. अदरवाईज तुम्ही टॉप वगैरे, मी तर म्हणते एक साईज ओव्हर साईज घ्या. बट एक साईज कमी आली तर आपल्याला प्रॉब्लेम होऊन जातो सगळ्या गोष्टी मॅनेज करायला. रिटर्न जाऊन रिटर्न करायचं. सो यस,
दॅट इज डिफिकल्ट जॉब टू डू. नवीन कोरियन स्टाईलवाले टॉप्स वगैरे कुर्तीजचे कलेक्शन पण अवेलेबल होते. आणि मी असे काही टॉप बघितले की ते सेम टू सेम जे टॉप आहे ते मिशोवरती अवेलेबल आहे. सो यू कॅन अगेन रीच आउट टू मिशो फॉर समथिंग सिमिलर टू दॅट. यू कॅन सी की इयरिंगचे कलेक्शन्स तर खूप छान होते. मीन्स व्हरायटीज तुम्हाला खूप जास्त मिळेल आणि आपण कन्फ्यूज होणार डेफिनेटली. वाव, हे ते अस्थेटिक वाईवाले ड्रेसेस पण अवेलेबल होते. अगेन मी बार्गेनिंग करताना जीन्सच मला हवी होती, बाकी काही गोष्टी हव्या नव्हत्या. पहिले तर माझ्याकडनं बार्गेनिंग नाही झाली, पण नंतर 550ला दिले गेलं. बट ॲज युजल साईज मला बसलीच नाही आहे. सो आय हॅव टू रिटर्न इट. अँड सो येस, इकडे तुम्हाला खाण्याचे पण खूप सारे ऑप्शन भेटून जातील. याच रोडला तुम्हाला इथे मोमोज पण खूप छान भेटतात. साईडला तुम्ही कवरचं सेक्शन पण आहे. इकडे बघू शकत का टी शर्ट्स वगैरे सर्व काही कलेक्शन आहे. आणि येस, इकडे आहे कटलरीचं जे सामान असेल, क्लचर्स, इयरिंग्स, सगळं काहीच. तर मला जेवढं कवर करता आलं तेवढं मी कवर करते आहे. सो क्यूटचे हेअर बोज प्लस हेअर क्लिप्स वगैरे इकडे अवेलेबल आहे. तुम्हाला जर थोडंसं क्यूट वाईब आवडत असेल तर येस, तुम्ही येऊ शकता. हे बघा, कुर्तीजचे, शॉर्ट कुर्तीजचे पण खूप छान छान कलेक्शन अवेलेबल होतं. टी शर्ट्स वगैरे पण खूप छान अवेलेबल होते. आणि पर्सेस वगैरे जर तुम्हाला कलेक्शन करायचं असेल आउटफिटला मॅचिंग वगैरे तर येस, व्हरायटीमध्ये अवेलेबल होते. कॉर्ड सेट पण खूप छान होते. तर तुम्ही बघू शकाल, मी हळूहळू सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर कट दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि कोणत्या लेनमधून तुम्ही काय काय घेऊ शकता हे बघा. वन पीस पण खूप छान होते. आय थिंक इट्स 150 रुपीजला एक होता FC मध्ये. हे 100 रुपीजचा वन टॉप. इकडे पण खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल होते. तर तुम्ही डेफिनेटली इकडे पण ह्यामध्ये लेन जाते, त्या लेनमधून आत येऊन तुम्ही हे कलेक्शन बघू शकता. हे 250 रुपीजमध्ये हे थोडंसं नवीन स्टाईलमध्ये कुर्तीज पण तिथे मला दिसल्या. तर येस, हे टी शर्ट्सचं कलेक्शन तर ॲज युजल त्यांच्याकडे असतंच. तर येस, कॉलेज गोईंग गर्ल्ससाठी खूप छान आहे. सो तुम्ही ते ट्राय करू शकता. किंवा कॅज्युअल वेअरसाठी आपण टी शर्ट तर घालतोच कायम. इकडे पूर्ण मोठं मोबाईल्स कवरचं शॉप होतं. सो असं काहीच नाही आहे जे FC मध्ये भेटत नाही मुलींच्या रिलेटेड. आणि मुलांसाठी पण असं नाही आहे, मुलांसाठी नाही आहे, मुलांसाठी पण आहे. टी शर्ट्स अवेलेबल होता. मला इथे ब्रासलेट खूप जास्त आवडतात. बट 250 रुपीजला वन असतं. इथे जरा मला कॉस्टली वाटतं. बट बार्गेनिंग पण तिथे एवढं जास्त होत नाही. पण त्यांचं जे कलेक्शन आहे ना, खूप छान कलेक्शन असतं. मला खूप जास्त आवडतं इथलं कलेक्शन. तुम्ही क्लचर्सची क्वालिटी पण बघा आणि त्यांची डिझाईन पण बघा, खूप छान असतं. आणि हे तुम्हाला 250 रुपीजमध्ये छान स्वेटर्स मिळून जातील. आणि असंच मी एक्सप्लोर करत आणि त्या दिवशी फार जाम ऊन होतं यार. मी खूप जास्त कडक ऊन होतं. अदरवाईज पाऊस येत असतो, वातावरण एकदम कोजी असतं. बट त्या दिवशी मीन्स खूप जास्त उन्हाचं वातावरण झालं, खूप जास्त ऊन पडत होतं. सो येस, पण तरीही मी तुम्हाला हे बघा, इतके छान इथे सेल होता. 120 रुपीजमध्ये तुम्हाला चप्पल मिळून जाईल. आणि हे जे आहे, जे सिल्वर ऑक्सिडाइज ज्वेलरीचे तुम्हाला तिथे बसलेलं आहे, हे जे आहे ते नवीन काहीतरी बुलवाला जो मला थोडंसं छान वाटलं. कायच स्टॅच्यू होता तो. येस, सो येस, FC रोडमध्ये तर तुम्ही बघू शकाल की कायम थोडं ना थोडंसं काहीतरी कलेक्शन चेंज होत असतं. बिकॉज कुछ नवीन कलेक्शन त्यांना तर आणावंच लागतं. मला हा जो स्वेटर जो आहे तो खूप छान आवडलेला. बट माझ्या हजबंडला नाही आवडल्यामुळे मी तो नाही घेतला अनफॉर्च्युनेटली. इथे 100 रुपीजमध्ये तुम्हाला सेलमध्ये कोणताही टॉप मिळून जाईल. सो
FC रोडमध्ये आपल्याला शोधावं लागतं, ते बोलताना शोधलं की सापडतं, तसंच काहीतरी इकडे आपल्याला करावं लागतं. ही एक छान शॉप आहे जिथे तुम्हाला सर्व प्रकारच्या कुर्तीज अवेलेबल. 500चे 2 पेअर्स ऑफ शूज आणि चप्पल तुम्हाला मिळत होते. सो या दॅट्स इट फॉर टुडे. मी तुम्हाला FC रोड पूर्ण कवर करून दिला आहे की नवीन काय कलेक्शन आलं आहे आणि कुठे कोणता सेल आहे. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. कारण लोक व्हिडिओ बघता बट सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि मी असे नवीन व्हिडिओ घेऊन नक्कीच येत राहील. सो लेट्स सी की पुढे मी काय घेऊन येते. सो स्टे कनेक्टेड विथ मी. बाय. सी यू.